आज 13 डिसेंबर 2023 आज आपल्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा आपण आज सरपंच सौ आशाबाई पोपट वाल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली आहे। तरी या सभेची जी विषय पत्रिका आहे त्यामध्ये 15 वित्त सन 2024-25 आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमाअंतर्गत कृती आराखडा गाव कृती आराखडा तयार करणे हा आपल्या सभेचा आज विशेष ग्रामसभेचा विषय आहे। तरी प्रथमतः आपण अध्यक्षांना स्थान ग्रहण करायला सांगणार आहोत आणि त्यानंतर आपण सभा सुरू करत आहोत त्यांच्या परवानगीने करायचं होतं। तर अध्यक्षाच्या परवानगीने तर आजची जी ग्रामसभा आहे आपण ती सुरू करतोय। तर आजच्या सभेमध्ये आपला जो विषय आहे तो आमचा गाव आमचा विकास कार्यक्रम 2024-25 या अभियानाअंतर्गत 15 वित्त आयोग सन 24-25 चा कृती आराखडा महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांनी घालून दिलेल्या 8 शाश्वत विकास सशक्त शाश्वत विकासाच्या संकल्पनेच्या आधारात राहून आपल्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने आपण आराखडा तयार करायचा आहे। यामध्ये प्राधान्याने 8 नाही 9 त्यांचे उद्दिष्ट आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे गरिबी मुक्त व उपजीविका वृद्धी पोषक गाव बनवणे, आरोग्यदायी गाव बनवणे। तिसरा आहे बालस्नेही गाव बनवणे, जलसमृद्ध गाव बनवणे, स्वच्छ व हरित गाव बनवणे, पायाभूत सुविधायुक्त गाव बनवणे, सुरक्षित दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव बनवणे, सुशासनयुक्त गाव बनवणे व लिंग समभाव पोषक गाव व महिला स्नेही गाव बनवणे। ह्या 9 उद्दिष्टाला धरून आपण आजचा कृती आराखडा आपण तयार करणार आहोत, ज्याला शाश्वत विकास आराखडा असं म्हणतात, जो आपण 24-25 या आर्थिक वर्षाचा आपण तो आराखडा तयार करणार आहोत। तर या आराखड्याच्या उद्देशाने आपल्याला जो 15 वित्त आयोगाचा जो आहे तो वार्षिक निधी जो आहे तो वार्षिक निधी आपल्याला किती येतो आणि तो आराखडा किती पट बनवायचा आपल्याला त्याचं मी एकदा आपल्याला एक माहिती स्वरूपात सर्वांना सांगतो। तर आपल्याला 15 वित्त आयोग जो आहे जो केंद्र सरकार मार्फत भारत सरकार मार्फत जो येतो ग्रामपंचायतीला तो टोटल आपल्या गावाचा 15 वित्त आयोग वार्षिक तो आहे 17,76,900 रुपये वार्षिक आणि याचा जो आराखडा बनवायचा आहे तो मूळ निधीच्या 1.20 पटीमध्ये आराखडा बनवायचा आहे। ती रक्कम होती 21,32,280 रुपये। शासनाने हा जो निधी दिलाय याला एक प्रोटोकॉल घालून दिलेला आहे हा निधी कसा खर्च करायचा। तर यातील 60% निधी हा बंदित स्वरूपाचा असतो। बंदित म्हणजे याला एक ब्रॅकेट करून दिले शासनाने की हा निधी इथंच खर्च करायचा, दुसरीकडे खर्च करायचा नाही। तर 60% निधी होतो 12,79,368 रुपये। हा 60% निधी होतो 21 लाखाच्या 60%। तर या 60%त पण त्यांनी 50% करायला लावले त्या 60%चे। तर 50% निधी स्वच्छतेसाठी खर्च करायचा आणि 50% निधी हा पाणी पुरवठा साठी खर्च करायचा। तर स्वच्छता व हागणदारी मुक्त गावाचा दर्जा कायम राखणे यासाठी 50% खर्च 6,39,384 रुपये। आणि दुसरा जो 50% आहे त्या बंदित निधीचा 50% तो पाणी पुरवठा पावसाचे पाणी संकलन करणे व पुनर्वापर करणे यासाठी 6,39,384 असा 50% आपल्याला खर्च मिळून आपल्याला त्या 1.20 पट रकमेच्या 60% रक्कम हा बंदित साठी आपल्याला खर्च करायचा। त्यानंतर आपल्याला अबंदित म्हणजे अबंदितला असं ब्रॅकेट नाही की बा तुम्ही कुठं खर्च करायचं, त्यासाठी आपल्याला 40% निधी शासनाने खर्च करायला लावला। एकूण निधीच्या 40% निधी 8,52,912 रुपये 8,52,912 रुपये आपल्याला अबंदित कामासाठी खर्च करायचे। ह्या अबंदित रकमेची देखील त्यांनी त्यात एक प्रोटोकॉल करून दिलाय। त्याच्यामध्ये 8,52,912 रुपयाचे 25% रक्कम ही आरोग्य शिक्षण आणि उपजीविकेसाठी खर्च करायची। ही रक्कम होती आपल्या गावाची 2,13,228 रुपये।
त्यानंतर महिला बाल कल्याणासाठी 10% रक्कम खर्च करायची. ती रक्कम होती आपली 85,291 रुपये. त्यानंतर गावातील जे मागासवर्गीय कुटुंब आहे त्यांच्यासाठी एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खर्च करायचा तो आपला होतो 9%. तो 81,880 रुपये खर्च करायचा. त्यानंतर ग्रामपंचायतीचं साधील असतं, आपलं सरकार सेवा केंद्र असतं, प्रशासकीय खर्च म्हणजे ग्रामपंचायतीचं स्टेशनरी असेल काय असेल त्याच्यासाठी 85,291 रुपये खर्च करायचे. आणि 5वं या निधीचं इतर निधी तो राहतो 46%. अबंधित निधीच्या 40%तील जी रक्कम आहे तिची 46% रक्कम होती 3,87,222. ही इतर कामे आहेत, मग ते ग्रामस्थ सुचवितील ते कामे आपल्याला त्या ठिकाणी खर्च करायचे. आता मी याच्या विषयावर जाणार आहे आणि ग्रामस्थ जे काम सुचवितील ते काम आपण त्या सन 24-25च्या कृती आराखड्यामध्ये ते आपण ते समावेश करणार आहोत. तर मी विषयावर आपण त्या निधीचं जे खर्च करायचं आहे त्या खर्चाचं मी प्रत्येक योजना समजा बंदीचा निधी आहे 60%, त्याच्यातील स्वच्छता आणि हागणदारी मुक्त गावाचा दर्जा कायम ठेवणे यासाठी 6,49,384 आहे. हे कुठं खर्च करायचे हे ग्रामस्थांनी ठरवायचं. मग त्याचे मी कामं वाचतो त्या याच्या अंतर्गत कामं कोणकोणते आहेत. मग 76,900 रुपये त्याचा 1.20 निधी होतो 21,32,280. त्याचे 60% निधी हा आपल्याला पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी खर्च करायचा. त्या 60%तला 50% निधी जो होतो तो हागणदारी मुक्त गावाचा दर्जा कायम ठेवणे, स्वच्छता व हागणदारी मुक्त त्यासाठी 50% रक्कम खर्च करायची. ती होती 6,39,384 रुपये. आता या 6,39,384 मध्ये काय काम घ्यायचं हे तुम्ही सुचवा. त्याच्यातले काम वाचतो मी हागणदारी मुक्त दर्जामध्ये काय काय काम. नंतर सामुदायिक शौचालयाची देखभाल दुरुस्ती करणे, सामुदायिक शौचालयाला पाणी पुरवठ्याची सुविधा करणे. नंतर नळ्या जे कंपोस्ट खताचे टँक असतील, आता हे टँक आपल्याला मंजूर झालेले आहेत केंद्र सरकारचे, भारत सरकारचे. ते घनकचरा आणि सांडपाण्यासाठी खर्च करणे ते आपल्याला मंजूर आहे, ते काय द्यायची गरज नाही. त्यानंतर ओला व सुका कचरा करण्याची विलगीकरण प्रक्रिया करण्यासाठी शेडची निर्मिती करणे. शेड बनवायचं समजा आपण जे खड्डे आता आपल्याला होणार आहेत ते आपल्याला 8 लाख रुपये शासनाचे मंजूर झालेले आहेत. ते आपल्याला त्या ग्रामपंचायतच्या पाठीमागच्या बाजूला आपण जे म्हणले तुम्ही आता त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय करा, त्याच्या लगत आपण ते आडव्या पद्धतीचे असे शोष खड्ड्याचे टाकायचं ते आपल्या गावात पण मंजूर झालेले आहेत. ते तर होणारच आहे. त्याला समजा शेड जर करायचं ठरवलं तुम्ही तर ते शेड पण तुम्ही धरू शकता. झाडच लावून टाकायची. त्यानंतर घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी ट्रायसिकल किंवा बॅटरीवर चालणारी वाहने खरेदी, ते आपण वाहन खरेदी केलेलं आहे. कचऱ्याचे संकलन व कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक सेवा पुरविणे म्हणजे तेच विषय आला. त्यानंतर सुरक्षा कचरा व्यवस्थापनासाठी उपकरणे म्हणजे त्या विलगीकरणासाठी जसं नगरपालिकेची मशिनरी असते तशी मशिनरी खरेदी करणे. सार्वजनिक ठिकाणी बसवण्यासाठी कचरा कुंड्या किंवा कचरा डब्यांची खरेदी करणे. त्यानंतर कंपोस्टिंग करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे. घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारे वजनाचे यंत्र खरेदी करणे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी बसवण्यासाठी कचरा कुंड्या बनवणे किंवा खरेदी करणे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या झालेल्या कामाची देखभाल दुरुस्ती करणे. प्लास्टिक कचरा साठवण युनिटची निर्मिती करणे. सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली गावामध्ये राबवणे. त्यानंतर बंदिस्त गटार करणे. त्यानंतर सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी मलनिसरण वाहिनी निर्माण करणे. लहान बोर व पाईपलाईन कनेक्शन सिस्टीमची निर्मिती करून गावाला पाणी पुरवठा करणे, स्वच्छ पाणी पुरवठा करणे. त्यानंतर सांडपाण्याचा पुनर्वापरासाठी गाळ, तेल, ग्रीस चेंबरची निर्मिती करणे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी वैयक्तिक घरासाठी शोष खड्डे बनवणे. घराच्या गटासाठी सामुदायिक शोष खड्डे तयार करणे. आता हे आपल्याला मंजूर आहे. हे दोन्ही शोष खड्ड्याचे काम आपल्याला सामुदायिक शोष खड्डे ऑलरेडी मंजूर आहेत. त्यानंतर ड्रेनेज वाहिनीची दुरुस्ती करणे. महिलांना सॅनिटरी पॅड व डिस्पोजल यंत्र खरेदी करणे. सॅनिटरी पॅड इन्सिरेटरची खरेदी करणे. त्यानंतर सामुदायिक व क्लस्टर स्तरावरील गोवर्धन युनिटची निर्मिती करणे. गोवर्धन युनिटची देखभाल दुरुस्ती करणे. विस्टा व्यवस्थापन प्लांटची देखभाल दुरुस्ती करणे. 1 खड्डा शौचालयाचा 2 खड्डे शौचालयात रूपांतर करणे. सेप्टिक टाक्या शोष खड्ड्यांना जोडणे. कंत्राटी व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्याच्या सेवेसाठी
व्यावसायिक फी भरणे, सहाय्यक संस्थांचे स्वच्छता व हागणदारी मुक्त संदर्भात प्रशिक्षण आयोजित करणे, स्वच्छागृहींना मानधन देणे, पंचायत राज संस्थांना निवडून आलेले प्रतिनिधी व इतर अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेणे व स्वच्छागृही संदर्भात व स्वच्छतेसंदर्भात गावात आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र पुरवठा करणे, स्वच्छता प्रकल्पातील प्रकल्प अहवाल व तांत्रिक आराखडा तयार करण्यासाठी लागणारा खर्च करणे, त्यानंतर दस्तऐवज तयार करणे आणि सल्ला घेणे किंवा आवश्यक उपयोगी वस्तूंवरील खर्च करणे. हे असे स्वच्छते जेवढे काम आहे 6,39,000 काय असेल तो आता कशावर खर्च करायचा तुम्ही सांगा. आपण ते काम याच्यातलं निवडून टाकू. मी हे पाण्याने मुद्दा घेतला ती घ्या आणि याचा खंडोबाचा देवस्थान आहे, हागणदारीचं तिथं तेवढं खर्च करा काय करायचं स्वच्छता झाली पाहिजे इथपर्यंत ग्रामपंचायतच्या पाठी मागून तिथं शौचालय कसे देऊन टाकायचं पण लोक परत तिथं घाण करते. शौचालय नको तिथं. शौचालयाचा खर्च त्याच्यावर टाका. हा ते दुरुस्त करून घेऊ फक्त शौचालय करून घेऊ. केलं पाणी तर तुमचा एक कंपाऊंडचा मुद्दा clear होईल. कंपाऊंड केलं एकदम क्लिअर होईल. पण ते कंपाऊंडचं असं आहे की आता तिथं आपल्याला घनकचऱ्याचं ऑलरेडी कंपनी येणार नाही आणि जितके पैसे मी नेले. पावसाळ्यात मला काय लय पैसे नाही लागत, संयुक्त टाकणार, दिवाळी करणार. हा, लय पैसे नाही स्वच्छता लागत. म्हणून घ्या ना. स्वच्छता लय नाही पैसे लागत. स्वच्छता म्हणून घेऊ तिथं भराव करून स्वच्छता भराव करू. भराव करा, कंपाऊंडला लय पैसे लागणार नाही. मग कंपाऊंड गाव करीन, आम्ही करू वर्गणी. हा कंपाऊंडला लय पैसे लागणार नाही. स्वच्छता करून घेऊ. भराव टाका. स्वच्छता करा. स्वच्छता म्हणून घ्या तिथं भराव करून आपण मंदिर ग्रामस्थ मंदिरात झालं हा. निदान स्वच्छता तरी चांगल्या जागेवर ते बस नसेल तर निदान स्वच्छ केलं कळलं नाही. स्वच्छता केलं पण नाही एवढं नाही हो, एवढं नाही एवढं नाही स्वच्छतेला समजा लागून लावून किती लागतील मामा तिथे? लाख दीड लाख 1 लाख. लाख दीड लाख रुपये एवढे पैसे नाही, लाख लय झाले. 1 लाख रुपये स्वच्छतेला 1 लाख लाख लय. बाकीचं नाही. वाटलं त्यांना विचारा किती खर्च सांगितलं ते किती खर्च येईल कंपाऊंडला. कंपाऊंडला इतकं पैसे नाही लागणार, लाख नाही लागणार. तुम्ही घंटा गाडी घेतली शेतकरी आहेत, आपण सगळे शेतकरी वर्ग आहे बरोबर का. तुम्ही झाडलेलं सुद्धा पुढे टाकता दुकानावर नेऊन टाकता. कचरा गाडीचा काय फायदा झाला 6 लाख रुपये होतो. मग तुम्ही काहीतरी मुद्दे घ्या पण काही गावाचा विकास आहे ना असे घ्या ना. भाऊसाहेब ते बांधाऱ्याचं घ्या 3 वर्गामध्ये आहे ना एक बांधाऱ्याचं आहे ना डायरेक्ट खोलीकरण करणे 6 लाख रुपये आहे ना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर पाणी पुरवठ्यात घेऊ. हा पाणी पुरवठ्यात घ्या. मी ते पॉईंट दाखवून देतो सगळे गावचा विकास म्हणजे विकास असं काही नाही होत. नुसतं विकास करायचा म्हणजे विकास कोणचा बी नाही होत. तुम्ही पाणी जरी गेलं तरच विकास नाही नाही आपण कचरा गाडी घेतली समजायचं तिच्यात अजून कोणी कचऱ्याचा एक कोणी कचरा गाडीचा बरोबर असं झाला. कचरा गाडी आपण घेतली आपण, ते आपल्याला compulsory. स्वतःच एक चिमूटभर जरी झाडलं तरी तिकडे जाणार खातासाठी जाणार घाले पाण्यावर. एक घाण्यावर तुमच्या कोण टाकणार नाही. नाही. कचरा गाडीत कोण टाकतो? कोणीच टाकणार नाही. एक घाण्यावर काय होतं ती compulsory केली. तिला पैसे दिले, प्रत्येकाने दिलं, द्यायचं, प्रत्येकाने पैसे दिले. त्याच्यामुळे ती आपल्याला पैसे काय दुसरं वापरू टाकलं. जेव्हा आता भाऊसाहेब त्यांनी ना चांगला मुद्दा मांडला, त्यांचं बरोबर म्हणणं होतं की बुवा ती कचरा गाडी कशासाठी घेतली. पण त्याच्यासाठी सोबत त्यांनी 8 लाखाचं एक दुसरं एक काम दिले, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचं. आता घनकचऱ्याचे ज्यावेळेस सेप्टिक टँक होतील मोठाले, जसं नगरपालिकेचे इथे एक 16 लाख साधारण सुका कचरा, जर ते अजून टँकच तयार नाही झाले तर आपण ते कचरा गाडी चालू शकत नाही. कारण तुमचा कचरा पुन्हा गोळा करायचा आणि रस्त्याच्या कडेला टाकायचा. खरी गोष्ट आहे, परंतु शासनाचा जो पंचसूत्री कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कंपल्सरी आता ते केंद्र सरकारचे काही धोरण असतं त्याच्यानुसार त्यांनी आपल्याला ते खर्चच करायला लावलाय. तिथला पैसा तिथंच खर्च करायचा, सांगितलेल्या योजनेलाच करायचं. पण ते आपल्याला माहिती आहे आता घंटागाडी खरंच ग्रामीण भागात लोक टाकतात का कचरा हा नाही टाकत. परंतु ज्यावेळेस आपल्याला श्वास खड्डे होतील ना, श्वास खड्ड्याचं आपलं ते काम आणि टाके होतील ना, त्यावेळेस आपण रोज तिथं काय असं एखादा माणूस ठरवून त्याला
ते दररोज एक राऊंड सकाळी मारायला लावू. पण आता सध्या तर काय नाही, ग्रामपंचायत टाकी मधून वरती त्याचा लावतो. पगार सुद्धा भेटणार नाही. ग्रामपंचायतच्या याच्यामधून त्याचा पगार सुद्धा निघणार नाही. जो जे माणूस ठरवून देणार आहेत ना त्याचा ग्रामपंचायत तोट्यात जाणार त्या गाडीमुळे. ते नाही तर मग आपल्या कर्मचाऱ्याला दिसाड त्याला काय म्हणजे- बॅटरीवरची बरोबर आहे, पण तुमचं- नाही काय आपल्या बॅटरीवरची ह्याच्यासारखी रिक्षा सारखी कुणी चालू शकत. बरं कर्मचारी आपण आज जर त्या पाणी सोडायला वेळेस गेला समजा त्याला 9,000 पगार असला तर त्याचं पेट्रोल मध्ये 200 रुपये समजायचं रोज जातोय जाताळ्यावर काही घोटाळा झाला. परिस्थिती काय आहे तर ती गाडी परत त्याने चालायचं म्हणल्यावर त्याला कस काय चालेल ती याच्यातच कर्मचारी कोणता कर्मचारी चालेल नाही फ्री मध्ये ते कोण आपण, करणार आहे का? त्यावेळेस त्या परिस्थितीत हा? त्या परिस्थितीत आपण घेऊन पाणी सोडायला दोन कोणतरी आहेच ना गावात तुम्हाला माहित नाही तुम्ही नाही तुम्ही गावातलेच आहेत ना ग्रामस्थ आहेत ना तुम्ही मग तुम्हाला माहित पाहिजे ना पाणी सोडायला कोण आहे तुमचा काही नाही विचारायचं. त्याला जवळजवळ 700 रुपये डिझेलला लागेल, पेट्रोलला लागेल आठवड्यात. शौचालयाचा मुद्दा घ्या. मारुतीच्या मंदिराला शौचालयाचा मुद्दा घ्या आणि कारण त्याच्यात पाण्याची सोय आहे ना पण त्या शौचालयामध्ये पाणी नसेल तर सोय नाही. पाणी नव्हतं बरोबर आहे. सार्वजनिक शौचालय कधीच कामाला येणार नाही. लोकांनी पाणी प्यायला आणि शौचालय नव्हतं तिथं. पाणी ज्या टायमाला पाणीच नव्हतं घरून पाणी नव्हतं टाकीत नाही तिथं नळकॉक असली टाकी तर स्वच्छ सार्वजनिक शौचालयाचा लोक वापरच करणार नाही. पाण्याची सोय नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही घरोघरी संडास बांधा ना. घरोघरी बांधून लवकर घरोघरी पहिलं लोक जास्त वेळ देतात. घरची सोय कर- काय पाहिजे ना, जायचं. घरचीच कामं फायनल करायचं. घरचं वापरायला बंदिस्त करा. लोकं कागदपत्र देऊ नका घरच्या नाही वापरायचं. तिथं मंदिरासाठी स्वच्छता करायची म्हणलं इथं संडास नेऊन परत एक तिथं जरा आहे, बरं का? भाऊसाहेब, घरचं आहे ना घरचे शौचालय वापरायला येतं ना एकदम काय आहे ना आपल्या ग्रामस्थाच्या अटी लावा त्याला कागदपत्रच कंपल्सरी एकही कागदपत्र ठराव घ्या आणि कागदपत्र घेतलं नाही घरगुती शौचालय वापरल्या वापर केला नाही आजचं जवळजवळ 95% शौचालय झाले कोणी वापर केला फक्त काय 10% वापर करतो त्यांना इज्जतीचं भान आहे तेच आणि तर इज्जतीचं भान नाही ते कारण की गावठाण लोक काय करतात उठले बरोबर का तिकडे पाठीमागा जातात तिकडे वापर होणारच ना ग्रामपंचायत पाणी पुरवठा सोयी केल्याच नंतर वापर कसं काय होणार? होय भाऊसाहेब आता पाणीचं विहिरी आहे मग पाणी एखादी सारखं व्हायला प्रत्येक गलीला आलं पाहिजे ना. आता पाणी पाणी येतंय. आहे ना. अहो, आम्हाला 5-6 दिवस पाणीच नाही. थांबा त्याला म्हणू दे. रात्रीची लाईट असल्यावर दिवस आड सुटणार बी नाही आणि काही चंपाचे घोटाळे होते 4-5 दिवस ती काय तुम्हाला मी रोज फोन करायचो बरोबर चंप काय दुरुस्त लवकर झाले केला ना पण परवा केलं ना परवा मग परवत पाणी आलं हा, आम्हाला मग ते पण दिवशी- गावात त्याच्या आधी 3 दिवस सुटला ना. पाणी जर एक दिवस आलं पाहिजे सौर ऊर्जा द्या नाही तर zero phase पाहिजे. हे ह्या 3 फेज वर होणार नाही. Separate शिट्टी द्या नाही तर त्याला. रात्री 12 वाजता लाईट आता झाली ना लाईट कंप्लेंट. जलजीवन मधून एक सौर ऊर्जा आणि सेपरेट भेटणार आहे. मोठ्या विहिरीला आहे. त्याच्या विहिरीला. मोठ्या विहिरीला. त्याला मंजुरीच नाही. मेन लाईन व्हायची अजून. मला मंजूर नाही. आपण 8-15 दिवसात होईल मंजूर. त्याला त्याला सौर ऊर्जा होणार पण त्याला थोडसा टाइम होय. मग ह्यावेळी सिंगल फ्यूज जोडून दे त्याला. सिंगल फ्यूजला सेपरेट डीपी ग्रामपंचायतीचं बिल आहे का ते सिंगल फेजला जोडता येते सिंगल फेजच कारण की नाही. सेपरेट डीपी घ्यायला आपल्याला 2 लाख रुपये खर्च आहे. 2 लाख रुपये सिंगल फ्यूजला काय घालायचं? बरोबर. हे आपले जे मशीननी रस्ते फुटले गावातले याला दुरुस्तीचं काय ते ठेकेदार देईन ना पण. असं आहे का? कुठं फुटलं? देईल का? कुठं फुटलं? हे सगळे उकारलेले आहेत ना, मशीनची त्या आराखड्यामध्ये. फोडले नाही ना, कुठं फुटलं? बघा मामा, जे
हे जे गावठाणचे रस्ते फुटले कॉन्क्रीटीकरण या आराखड्यामध्ये याच्यावर त्यांनी कॉन्क्रीट करून देणे पडेल. जरी फुटले असते पुढे होतं आपण ते ठेकेदार कोण आपण त्याला टाकून द्यावं लागणार. पूर्ण नाही अजून याच पूर्ण व्हायला त्याच्यावर वर्ष जाऊन time पूर्ण आहे. काम होईल का आपलं? आपण आहे ना त्याच्याकडून आपण ते कॉन्क्रीट टाकून घेऊ तिथं फुटलं तिथं तसं काही विषय नाही. हे योजनेचं ज्यावेळेस हस्तांतरण होणार ना ते ग्रामसभेला विचारल्याशिवाय आपण सगळं कंप्लीट केल्याशिवाय आपण हस्तांतरित करणार ती नाही योजना आपल्याला. जरी जिल्हा परिषद यंत्रणा असलेली राबायला तर ती ताब्यात घ्यायचं ते ग्रामस्थाचा अधिकार. आपल्याला जाऊ द्यायचं चांगली आपल्याला झाली यांनी का? सगळं कंप्लीट केलं तर आपण ताब्यात घ्यायची नाही तर घ्यायची नाही. याच्यानंतर ते ग्रामस्थ ठरवतील त्या ताब्यात घ्यायचं का नाही त्यावेळेस तुम्हाला आम्ही सांगणारच आहे. पण काही त्रुटी असल्या त्याला ते दुरुस्त करून द्यावं लागतील. तर जे पाणी आता हा 6,39,40,000 384 आपण ते नियोजन झालंय आता स्वच्छतेचं. आता दुसरं पाणी पुरवठ्याचं नियोजन करायचं. तर पाणी पुरवठ्यासाठी 6,39,364 रुपये आपल्याला खरेदी करायचे खर्च पाणी करायचे. पुरवठा म्हणजे थोडं समजून सांगावं सर. कारण की काही काय असं मला समजत नाही दुसऱ्याला सांगायचं. आता मी पाणी पुरवठा या योजनेसंदर्भात कामच वाचून मुद्दे दाखवतो. वाचायचे पाहिजे, कामाचे मुद्दे वाचायचे. म्हणजे सगळ्या समजलं पाहिजे. हो हो. ते पहिले कसं समजलं ना ते कामाचे मुद्दे वाचायचे. नको. हे याला थोडं चांगलं जमतच नाही पहिले. जमणार नाही, कधीच नाही जमणार. पत्ते हे पत्त्यामुळे धोरे आणि पहिली गोष्ट आपण जे करतो तेच आपल्या मुलाला संस्कार लागत असते. आपण जर पत्ते खेळत उद्या लहान लेकरं शाळा शिकत येते तेच पत्ते खेळणार आहे ध्यानात धरा. लहान मुलं इथं शाळा करतात ना पाणी पुरवठ्याचे दारू पिणारा माणूस त्याचे संस्कारच असतील ते. मुद्दे वाचा. त्याच्या संसार पुढे पंचायत वाटलं होती. काय करायचं? सामने बरं, सामने पंचायत ऐकायला आपल्या गावात वाटलं होतं. आपण किती वेळा सांगितलं किती वेळा गेलो होतो आपण तिथं नाही ऐकत तर काय करणार लोक बी नाही अहो, पण आज आपल्याला बसायला आज आपल्याला त्रास व्हायला लागलाय. काय वाटायला? गुन्हे दाखल करा ना तुम्ही. डायरेक्ट रापाला गुन्हे दाखल करा ना. तुमच्या गैरसमज गाव ज्याचं वाटोळ होतं गावाचं विकास गावाचंच वाटोळ होतं सगळं. हे जर मुद्दे डायरेक्ट गुन्हे दाखल केले ना दारोगार शिकणार येतील का पत्ते खेळणारे खेळते का? सीसीटीव्ही कॅमेरे का भाऊ साहेब इथं इथं याच्यावर आपल्या सीसीटीव्ही कॅमेरे इथे ते स्वस्त धान्य दुकानं कसं काय बंद बघू. हे मुद्दे वाचा पण ऐकण्याचा विषय नाही. मुद्दे वाचा. बरं पाणी मुद्दे ऐका तुम्ही त्यातून पुढे काय घ्यायचं सांगा. पाणी पुरवठा खर्च करायचा आपल्याला 6,39,384 रुपये. त्याच्यातली काम वाचतो काय काय घ्यायचे. घरांना वैयक्तिक नळ जोडणी करणे. नंतर घरांना गावांना पाणी पुरवठा योजना. पाणी पुरवठा योजनेचा विषय संपलेला आहे. संपूर्ण काय आमचे नळच नाहीत अजून. नाही ते योजना आहे त्याला आम्हाला नळच नाहीत. सार्वजनिक संस्थांना पाणी पुरवठ्याची सुविधा करणे म्हणजे शाळा अंगणवाड्या किंवा ग्रामपंचायती असे जे सार्वजनिक संस्था आहेत किंवा सार्वजनिक शौचालय याला पाणी पुरवठ्याची सुविधा करणे. पिण्याच्या पाणी पुरवठा यंत्रणेचे संचालन व देखभाल दुरुस्ती करणे. अमृत सरोवर म्हणजे हे अमृत सरोवर आता भाऊसाहेब त्यांनी जो विषय मांडला अमृत सरोवर त्या अमृत सरोवर अंतर्गत आपल्याला बंधाऱ्याचं खोलीकरण आणि दुरुस्ती करता येईल. नाही थांबा घेऊन खालची याचा विषय असतो. गावातील पाण्याच्या टाक्यांची देखभाल दुरुस्ती करणे. त्यानंतर विहिरीचे खोलीकरण गाळ काढणे. नवीन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चरची निर्मिती करणे. वापरात नसलेल्या बोरवेलचे रिबोर करणे. त्यांचे रिचार्जिंग स्ट्रक्चर मध्ये रूपांतर करणे. इतर वॉटर रिचार्जिंग स्ट्रक्चर मध्ये रूपांतर करणे. सांडपाणी व्यवस्थापन संकलनास पाणी पुरवठा सुविधा करणे. सांडपाणी व्यवस्थापन संकलनाचा पुनर्वापर व उपचार पद्धतीचा पायाभूत सुविधा पुरविणे. त्यानंतर पाणी पुरवठा संदर्भित तांत्रिक व प्रशासकीय खर्च करणे. गावांतर्गत पाणी पुरवठा यंत्रणेचे होणारे वीज बिल भरणे. हे अशी काम आहेत त्याची. एवढेच काम आहे पाणी पुरवठ्यामध्ये. आता पाणी पुरवठ्यामध्ये आपल्याला 6,39,384 रुपये 2-2 लाख रुपये 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर वार्ड मध्ये बांधारे उकरायला टाकून द्या. मग लागणारच एक नाही उकराय त्याच्यात 40,000 रुपये एक बांधायला लागणारच ना खोलीकरण अजून याला कनेक्शन द्यायचं. मातांना रक्त वाढीचे त्याच्या गोळ्या त्याचा तुटवडा जवळपास 5-6 महिन्यापासून आहे. आम्हाला थोडेफार पैसे येते त्याच्यात ते सांगितलं होतं परचेस करून दिल्या पण त्या पण आता संपल्या. ते गोळे
आणि खोकल्याचं औषध जे लाल म्हणतो आपण, लाल खोकल्याचं औषध आता हे सगळं लागतं, सगळ्याला पुरवठा. त्याची एक मागणी आहे. आणि ज्या गरोदर माता असतात आपल्या, त्यांना आता रक्त तपासायला आम्हाला काय करावं लागतं, पातळी जमावं लागतं. तर मग ते आपल्याला फक्त रक्त किती आहे शरीरात त्यांच्या एसबी तपासण्याकरता स्ट्रीप भेटतात. आमच्यापाशी मशीन आहे पण त्याच्या स्ट्रीप संपल्या, त्या थोड्या महाग असतात, तर त्या स्ट्रीप एक मागणी करतो. अर्ध्या फाईल आल्या. त्यांचं एकच मेडिसिन पुरवठा करेल. बाकी काय नाही. दुसरं भौतिक म्हणजे काय? वळते का? भौतिक जोडलेलं आहे. आता नवीन एक प्रस्ताव आहे की मोठ्याला माणिकदोंडी सारखा दवाखाना झाला तर मग आपलं गाव कारेगाव हे मोठ्याकडे जॉईन होऊ शकतं असं मला वाटतंय. पण आता माहित नाही त्याच्यात फिक्स जेव्हा होईल तेव्हा त्याला 5 वर्ष लागतील किंवा 10 वर्ष लागतील. शिर्डी लागत नाही. नंतर नाही सरांचं आहे ना. शाळेचं प्रत्येक शिक्षक त्यांच्या शाळेचं काय आवश्यक आहे भौतिक सुविधा ती सांगतात. त्याच्यातून आपण काय करायचं ते त्यांना देऊ. 4 खोल्याची आवश्यकता आहे, कारण ते पडलेले आहेत ते तर सगळ्यांना माहिती. आता त्या 8 लाखामध्ये 4 खोल्या होणार नाही तो. 8 लाख नाही, 2,13,000 खर्च करायचे आपल्याला. 8 लाख नाही. एक खोली पाहिजे, खाली खोली खोली बनवा. दोन दोन चार त्यानंतर शाळेला त्या ठिकाणी मतदान करताना रॅम्प लागतो. जे अपंग लोक असतात त्यांना वर येण्यासाठी, तर तिथं रॅम्प नाही. ते एक महत्वाचं आहे. निवडणुकीच्या दरवेळेस विषय होतो शेतू शाळेत तिथे एक रॅम्प बनवून. पुन्हा शाळेला मुलांना शैक्षणिक साहित्य खेळासाठी खेळ जे असतात, आता हे दरवर्षी ते खराब होतच असतात. बॉल रिंग वगैरे येतात, पण ते वर्षात होतात. तर ते मुलांच्या शारीरिक विकासासाठी खेळाचं साहित्य एक पाहिजे. आणि 2 वर्ग खोल्या डिजिटल करावे, कारण आता जे पूर्वी जे कॉम्प्युटर झालेले ते जुनं व्हर्जन झालेले, त्या जुन्या व्हर्जनमध्ये बहुतेक मग आता हे राहिले नाहीत. नवीन जे आलेले तर त्याची ती दुरुस्ती करावी. असे 3-4 मागण्या आहेत. तुमच्या जेवढे होईल तेवढं. बरं सर, आता 4 मागण्या झाल्या. ऐका ना, खोल्या दूर म्हणजे खोल्यासाठी शाळा, बरोबर का? दुसरी आता तुमचं ते डिजिटल नाही चालायचंय, बरोबर का? आणि डिजिटल 4 आता 2 लाख रुपये. आमदार साहेबांकडे 2 शाळा खोलीची मागणी केली आणि खासदार साहेबांकडे 2 शाळा खोलीची मागणी केली. आपल्याला आमदार साहेबांनी एक खोली म्हणजे मंजूर केली, पत्र घेऊन जा म्हणजे आम्हाला पत्र देत होते ते. पण मी म्हणला मला एका खोलीचं पत्र लागत नाही, द्यायचे असलं तर 2 खोली द्या, मी काही खोली घेणार नाही. दुसऱ्याही खोलीचं पत्र देते आमदार कोण आपल्या 2 खोल्या महिन्यात 2 महिन्यात आपल्या त्याचं पत्र भेटत. आणि खासदाराला आपण 2 वेळा प्रस्ताव देऊन सुद्धा खासदाराच्या पीएला सुद्धा मी 2 वेळा भेटलो. पण त्यांचं म्हणणं आलं की बुवा थोडं अशक्य काम आहे. अशक्य काम काय आहे? आपण या 5 वर्षामध्ये आपण खासदाराला काय मागितलं? मी स्वतः 2 वेळा प्रस्ताव दिलाय त्यांना. आपण खासदाराला दुसरं मागितलं काय? त्यांनी आपल्या गावासाठी दिलंय काय? मग ह्या जर 2 खोल्यात येत नसते ना आपल्याला ते शाळेसाठी एक ती सुख सुविधा आहे आपली, तर नसतील देत तर आपण मी आपला पुढचा विचार करून आपल्याला काय करायचं. समजा आम्ही तुमच्या मतासाठी पाळायचं, आम्ही 2 शाळा खोल्या मागितल्या. तुम्ही जर आम्हाला 2 शाळा खोल्या देत नसेल तर तुम्ही मत मागायला आमच्याकडे येता कशाला? आपण निर्णय आपण घेऊ ना. आपल्या जर यांच्या स्वार्थासाठी ते करते. आपली जी उपजीविका आहे, आपली शाळा महत्वाची खोल्या आपल्या इतरत्र खोल्यामध्ये आपले मुलं वाचतात, आपण रोज पाहतो. आणि तेच खासदार जर आपल्याला 2 खोल्या देत नसतील तर आपल्याला त्यांचं करायचं काय? याचा निर्णय आपण घेऊ शकतो. उद्या मी परत आज परत खासदार साहेबांचे पीएल भेटणार मी पातळीत. ते जर शाळा खोल्या देत नसेल तर आपण आपला निर्णय घेऊ काय घ्यायचं घेऊ. पण आपण काय कोणाच्या बांधील नाही का? आपण आपला विकास व्हायला पाहिजे मोरीचा. बरं का पोपट एकदा त्यांच्या जवळचा बी माणूस आहे ना, अभय काका आहेत ना, त्यांना एकदा काकाला बोललो त्यांना 2 खासदार परत भेटू एकदा. काय म्हणतात काय नाही त्याच्यावर पुढचा निर्णय पुढे आहेच ना. त्यांची मानत आपल्या पुढे परत विजय लॉन्सला तिथं प्रस्ताव दिला. त्याच्या अगोदर व्हाईट हाऊसला मी आमदार खासदार बोस लोकांना समक्ष सेपरेट पत्र दिले. आमदार साहेबांनी आपली जी खोली मंजूर केली, पण आपली जी खोली घ्यायची नाही. द्यायचं असेल तर 2 खोल्या द्या, नाही तर तुम्ही आम्हाला एकही देऊ नका. खासदार साहेबांच्या पीएला मी आज भेटणार आहे. तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाही तर आम्ही आमचा विचार करू आम्हाला काय करायचं ते. आपण गेल्या 25 मध्ये शौचालय दुरुस्ती, नळ कनेक्शन आणि विद्युत जोडणी अतिशय महत्वाच्या
काढले आहेत तरी त्याची पूर्तता झाली. आता ती झालं शौचालय आपण दुरुस्त केलं होतं. नाही, मुलींचं शौचालय आहे. मागच्या वेळेस दुरुस्त केले, मुलींचं शौचालय खूप थोडस गाळलंय. ग्रामस्थाचं पण पाठबळ गरजेचं आहे. जर ते शौचालय दुरुस्त करून त्याचे कडे कोंडे तुडीते, त्याच्यामध्ये माती टाकीते, दगड टाकीते, दुरुस्ती केल्याच्या नंतर ते पाठीमागचं जर अशी जो आहे, अवस्था नाही, आम्ही येऊन मागच्या बघितलं लाखात काय काय त्याच्यात माती वगैरे टाकून दिली हे ते आपली शाळा आहे नाही, म्हणून मागच्या लॉक वागणं करून असते असं टाकले मी आता आणि मग गेल्यानंतरच उघडी दुरुस्ती आता दुरुस्त केलं असं ते 5-6 पण महिने ते झाले दुरुस्ती मुलींचं केली. जे शौचालय आहे ना सेपरेट, हा. तर त्याच्यामध्ये ते बांधकामाचं साहित्य खडकीवस्ती मॅडम आहेत त्यांच्या खडकीवस्ती संदर्भात विषय आहे. आमच्या शाळेसाठी वॉल कंपाऊंड पाहिजे किंवा तारेचे जे काही कंपाऊंड असेल ते आम्ही झाडं लावलेले आहेत आणि त्याचं काही संरक्षण व्हायना. शेळ्या बेड्या वगैरे असं बरंच नुकसान होते, त्याच्यामुळे शाळेसाठी वॉल कंपाऊंड आवाज मागे घ्यायचा त्यांचं जे आवाज आहे ते कसं बोलणार ना. गावात शिक्षक म्हणून नाही, कलेक्टर म्हणून ऐकले ते सारे 25 पोरं ते शाळा, पण त्यांना इकडे यायला टाइम नाही. फक्त बोलायला टाका टाका सगळे 25 पोरं सांभाळण्यात नाही. बरं, दलित समाज त्यांच्या भौतिक सुविधा त्यांना म्हणजे त्यांच्या स्ट्रीट लाईट बसवणे किंवा त्यांचे समाज मंदिर दुरुस्ती करणे, असे काम, भौतिक स्वरूपाची काम, त्यांचं रस्ता कॉन्क्रीट करणे, लक्ष्मी आईच्या मंदिराला ते तर आपलं दलित दृष्टीतून प्रस्तावित गट्टून टाकते होणार आहे. त्याचं ते वेगळं आहे, गेट वेगळं आहे, ते करता येईल त्याच्यात. मग इथं हे बनवलं आपण का ते गुरुजींचं हे कसं चाललंय ते? ते बॅक साईडचं ते काम back होणार side चं, हा. नाही, ते दलित दृष्टीतून दलित दृष्टीतून. ते त्याला जास्त निधी लागतो. ते तेवढं होणार नाही एवढं. हे छोटं मग काय झालं सर? स्ट्रीट लाईट बसवून धरायचं. लाईट द्या ना मोठी स्ट्रीट लाईट तिथे, लाईट द्या ना मला आमची बसची स्ट्रीट लाईट बसवणे दलित वस्ती अंतर्गत स्ट्रीट लाईट गोष्टी बसवणे. अंतर्गत करू का? मग आता दुसरी वस्ती दलित वस्ती आहे, भांडेवाडी दलित वस्ती आहे. काही लोकांना मोकार दुसरी रस्त्यातून घेते. नाही, नाही. कमी जादा आहे त्याच्यात. जे जास्त व्हायचे नेले तर कमी याची बसून आणि दोन नेले, 3 नेले तर. हा, एक राहिला ना. हा. प्रशासकीय खर्च 10% रक्कम करायचा आहे. त्यासाठी आपलं सरकार सेवा केंद्र असतं, त्याचं मानधन द्यायचं असतं शासनाला आपल्याला. ते 85,291 रुपये. त्याच्यामध्ये आपण ग्रामपंचायतला जो खर्च असतो, साधी वार वगैरे ते करता येतो आपल्याला. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर खरेदी असं हे पण करता येतं, कॉम्प्युटर दुरुस्ती पण करता येतं, प्रिंटर घेता येतं. हा प्रशासकीय खर्चाचा भाग झाला. तर मग त्याच्यात ही रक्कम पूर्ण आपलं सरकार सेवा केंद्राला धरावं लागेल. घ्या ना ग्रामपंचायत आपले सेवा केंद्र काय कमी असेल ते घ्या ना. या ग्रामपंचायतीला 4-5 काय होतं? तुकारामच्या मार्गीत असून त्याला जमा करायला मॅडम म्हणत्या, तुकाराम इकडे माग आहे. 4-5 खुर्च्या घ्या ग्रामपंचायतला. अधिकारी लोक आपल्याकडे कॉम्प्युटर वगैरे आहे, पण ते बंद पडलेलं आहे. ग्रामपंचायतचं मागं पडलेलं आहे. आता तिथं वैयक्तिक किती ते दुरुस्त नसलं होतं का? हे दुरुस्त होणार नाही. आता ते दुरुस्त होत नाही का? नवीनच घेणार आहे. नवीन घेऊन टाका. नवच घ्या. नवीनला तेवढे पैसे नाही ना आपल्याकडे. 85,000 आहे. नाही, येतं का तेवढं? 85,000 मध्ये होईल ना. सरकारचं होय? काय फक्त जपा. काय करायचं? कर्मचारी करते काय करायचं? डांबरी का काय? एवढं लवकर नाही व्हायचं डांबरी. एवढं लवकर नाही व्हायचं डांबरी. आता होणार नाही डांबरी एवढं. धरले नाही ते साल काय तुझ्या चालू धरले नाही नाही तेवढं भरपूर कॉन्क्रीट करता येतं, ब्लॉक बसवता येतं. ते हे करा भाऊसाहेब. पिऊन हो. लागतील नको. पाण्याचं कर, पाण्याचं अहो कर. पाण्याला धरलेत ना सगळे पैसे. बहिणीने आणखी धरून आज जमा हे जर जमा झाले तर टाका तिथं द्या. पाण्यावर पैसे खर्च करा जास्त. हा, यांचं केलं तिथं. पाणी होतं तिथे स्कीम आलं होतं का? त्याला सांगितलं. ते 4-5 नाटाचे काम बघून जाईल. 2-2.5 लाख होऊन जाईल. 2 लाख भरत. हे तिथं पाण्याचं flow. नाही जास्त नाही, जास्त नाही. थोडं जर असलं ना वरून जाता येईल. म्हणजे वरून ज्यावेळेस जायला पाऊस आहे ना, खालून त्यावेळेस वरून काय पाणी जायला पाणी
पण जेव्हा पाणी कमी होईल ना तेव्हा जाईल नळातून पाणी वरून पाणी गेले फक्त नळ शिल्लक राहते सगळे माती होऊन जाईल फक्त नळ शिल्लक राहते नळ तुम्ही जाणार त्याच्यावर पाणी करा ना. वरून पाणी करा. एवढा खर्च करता येईल एवढा नाही खर्च करता येईल. पैसे तेवढे नाही तेवढेच होणार नाही. 2-4 वेळाला किती पैसा वरून मागून करा किती पैसा लागेल त्याला जमीन बरोबर करा ना तुम्ही मग किती खर्च आहे? दीड लाख रुपये तर नाही होईल पैसे. अरे आपल्याला टाकून म्हणणार नाही का बांधकाम करावं लागेल का हो लय बांधकामच ना करू. आपल्याला बांधकाम करा ना. कमी करा नाही तर बस वरून जर पावसाळा असेल तर वरून डबर सगळं करताना हिरवळ लागली लागत हो, होईल. सरपंच इथं ही आता हे लावाने इथं 4-2 नळ्या टाका. ते धरले लाख रुपये धरले ना त्याच्यात टाकून ते लाख रुपये धरले ना आपण त्याला नाही करता येत पुढे तो बदलून हेड वेगवेगळे असते ते हेडचं खर्च तेच हेडवर दोन लाख खर्चून होईल का नळ्या होऊन जाते? आता कुठं घालता नळ्या वाहून जाऊ नका देऊ. नदी आहे ती. असं ना का आपण केंपट लहान घालतो ना बाकी. हा मग करा जाम करा फक्त. दोन टाकले मग डोंगर डोंगरी असला पण एवढं आपलं काय लागणारच लागते 50,000 लागले तर अजून पैसे लागणारे करताना व्यवस्थित करायला लागले तुम्ही म्हणत म्हणता नळ्यात यायला वरून हे टाकून द्यायचे पाणी सगळे माती होऊन जाईल फक्त ते नळ्यात राहते करताना थोडं व्यवस्थित करायचं कारागीर आहे ना त्यांना सांगायचं आता आपल्याला 2 लाख रुपये दिले त्या हिशोबाने तुम्हाला वाचायला तेवढं व्यवस्थित कसं करता येईल ते पहा 2 लाख तुमच्या पद्धतीने कंपनीला तुम्ही पैसे करा. पैसे उत्तर काय हो, थांबा तुम्ही मॅडम मला यांचं काय मॅडम या. शाळेला मैदान होते ना तर ब्लॉक होते आणि तुम्ही सांगा त्या आंदोलनाचं काय माझ्याकडे जेवढे पहिले आले होते का अकाउंट नंबर आता आपली 350च्या जवळपास लोक गेले सुरुवातीला नंबर आले होते तर ते 41च्या जवळपास होते त्यांचे विके नंबर मी टाकले होते त्यांच्याकडे ऑपरेटरला दिले होते तर त्याचे थंब तुम्हाला करून घ्यायचे होते आणि राहिले आता या 3ऱ्या टप्प्यात माझ्याकडे 105 खाते नंबर आलेले आहेत. आता आणखीन जर कुणाचं राहिलं असेल तर मला आणून द्या आधार नंबर तेच या 3ऱ्या यादीत घेऊन टाकते मग याच्यानंतर मिळणार नाही. गावाला कस काय मॅडम गावाला कस काय करणार की कुणाचे राहिले काय 5-5 एक शेतकऱ्यांनी 5-5 बारे कागद दिलेली आहेत शेतकऱ्याला कस काय करणार आमच्या अपुरी आहेत त्या ठिकाणी. आता एक तर मी सुट्टीवर होते त्याच्यामुळे एवढा गोंधळ झाला. काही तुम्ही सुरुवातीला भाऊसाहेबांकडे दिले गालमकडे दिले आता माझ्याकडे जेवढे उपलब्ध झाले मी त्यावेळेस घेतले होते पण राहिले त्याच्यामुळे परत तुम्हाला सांगितलं परत तुम्हाला द्यावं लागले. आणखी तुमची शंका आहे ना आला नाही ऑफिसला या जेवढ्या याद्या आहेत माझ्याकडे गेलेल्या आणि राहिलेल्या त्याच्यात तुमचं नाव बघून घेऊ राहिलं तर एक यादी राहिलेलीच आहे आता काय करा ती 41 लोकांची ना ती टाकली तिथपर्यंत आलेली आपली 105 लोकांची टाकून द्या मग मला लोकांना सांगता येईल कोणाचे नाव आले कोणाची द्यायची राहिली मी लोकांना सांगेल 105 ची यादी टाकून द्या. भाऊसाहेब आणि वनीकरण खात्याला आहे ना या डुकरांनी फार लोक त्रास झालो होते. डुकरापेक्षा आहे का ते लोकांनी लावलेलं भोंगेने जादा त्रास झालाय भोंगे सांभाळ काय रानडुकरासाठी आमच्याकडे काहीच तरतूद नाही म्हणजे त्याच्यासाठी कंपाऊंड नाही किंवा काही नाही. तुमची नुकसान जर झाली तर तुम्ही अर्ज करा ते तुम्हाला पीक नुकसान भेटून तुमचे डुकरे आहे ना फॉरेस्टातून खाली येऊनच नका देऊ फॉरेस्टातला एक झाड तोडलं यार्ड आहे ते डुकरे खालीच येऊन नका देऊ
सगळ्या ज्यावर आहे खाल्लं. बरोबर फारिस्टात तुम्ही पेंट आहे, दोन कंपाऊंड मारू शकत नाही का? फारिस्टातले डुकरच खाली शेतकऱ्याला त्रास देणार नाही असं काय? नाही ना तशी नाही ना तरतूद नसवर कसं काय नाही पण तुमचं फॉरेस्टातलं एक झाड तोडलं तुम्ही आड आता तुमच्या डुकर काय खावली येऊन देता तुमचे काय होतं तुमचं झालं समजा पण ते काय होतं तुमचे सगळे अधिकारी जवळ तेच टाइम तुम्ही पंचनामे करतात. नाही मग पंचनाम्यासाठी आता तिथं कृषीचा 1 लाख तलाठी लागतात ते आम्हाला तो काहीच पण गरज फॉरेस्टचे काम काय चालू आहे आता? सध्या काहीच कामं चालू आहेत. आपण माती बांध केले इथं आणि माती बांधच्या नंतर आता आपली सीसीटी चालू होणार आहे 10. माती बांधली ते तुम्ही उत्कृष्ट केलं. ती आहे ते त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी मानतो. ते माती बांध केलं त्याच्याबद्दल तुमचे आभारी आहेत आम्ही, कारण की ते आमच्यासाठी फायद्याचं आहे. आता ते परत बांधणी नाही केली ते एकदम उत्कृष्ट झालं. समजायचं आता हेक्टर किती समजायचं, 100 हेक्टर असा बरोबर का? ते तात्पुरतं काय करा, झाडं लावायचं काम करून ते स्टॉक करायचं 2 वर्ष बरोबर का? ते सोडून द्यायचं, नंतर दुसरं 300 हेक्टर झाडं लावायचं, ते परत सोडून द्यायचं. असं झाडं आपल्या इकडे बरं का आपण मागच्या वेळेला किती झाडं लावली होती? मागच्या वेळेस किती झाडं लावली होती? म्हणजे यांनी जर हे केलं असेल, यांनी जर गुन्हे दाखल केलं तर खरंच सोडते का? बोलतो ते मुद्दा बरोबर आहे. फाईट झालंच पाहिजे. त्यांच्या वस्तू झालं होतं ना, त्यांच्या वस्तू झालं होतं राखण त्यांनी केलं ना, त्यांचेच भावात झाले का नाही? तुमचा कर्मचारी होता का तिथं वाद केलं पाहिजे. तुम्ही ऐका ना, त्यांना प्रत्यक्षात त्यांना विचारा. आमचे मी विचारतो कर्मचारी त्यांना. सुद्धा, मी अहो स्वतः तुम्ही आला का नसते. तुमची गाडी त्यांना तिथं विचारा. जाते, त्यांनाच आता- भेटते, ते दाखवते सगळं तुम्हाला. हे मला नाही, मान्य नाही, आहे, ऐका ना. पण ते 3-4 भाडं लोकांवर आहे ना, लावल्यावर म्हणजे त्यांच्यासोबत गुन्हे ते लोक दाखल भांडले तेव्हा तुम्ही झाले. होता आज का? भेटले तुम्हाला नाव पण भेटते ना, असं नाही. मॅडम, आम्ही तर येतो आपल्याकडे तेव्हा काय आहे? सांगायचं, मॅडम राखणदार नाही ना? गुन्हे काम होतात. नाही, काय आहे? लोकं त्यांचा काय- कर्मचारी म्हणतो, मॅडम थांबा म्हणत नाही, त्यांचा कर्मचारी म्हणतो मी. हे जरा कळून घ्या, पण कर्मचारी म्हणतो मी त्यांचा. म्हणजे तुम्हाला सगळ्याला समजेल. आम्हाला तुम्ही जर समाज समजा- आमच्याकडे ऐका मेंढ्या ना. आहेत, आम्ही काय धनगर समाज आहे, आमच्याकडे मेंढ्या मग कशाला आहेत. हे रोपच पण तुम्ही नाही थोडं करत? त्याच्यावर दक्षता दिलं ना तर फायदा होणार ना. आमचं- तुम्ही असं नाही आमचं अहो, पण आमचं तुम्ही 100 हेक्टर तुम्हाला 50 हेक्टर पाठीमाग घरा मोकळं होतंय ना. अहो, मामा पण झाड झाले ना काय जागे आता बाळा ते वरती आहे ना, किती झाडं झाले तर असं नाही झालं असं नाही ना. अहो ते शिवरी झाड होतं, एक नाही राहिलं. शेतातले जर झाड तोडले तर त्याच्यावर समजायचं आपला आशीर्वाद आहे. तुम्ही फाईटमध्ये काय करा, आम्हाला बोलू द्या, तुम्ही बोलतो, आम्हाला बोलू द्या ना. आम्हाला बोलणं आम्हाला 200 काढून द्या ना, बोलू द्या ना आम्हाला. बरं, तुमचं झालं मॅडम, तुम्ही स्वस्त आणि धान्य तुमचं दुकान आहे. बोलायला लागले. तुमच्या वाच आहे. आम्हाला थोडा आवाज काढून द्या ना जरा. ऐकून उठून बोला. काय झालं काय? तुमचंच बोल. आता आम्ही कमिटी स्थापन केली, कमिटीला कोणते त्यांनी बोर्ड लावलेले काही नाही. बरोबर का? आम्ही सांगून कटावून गेलो. आता आम्हाला उपोषण करायची बारी आली. आम्ही PDO उपोषण करणार. त्याच्यावर काही तुमच्याकडे असलं तर आम्हाला सांगा. नाही तर आम्ही नाही, उपोषणचं आंदोलन आणि करणार आहे. ते कमिटीला डायरेक्ट सांगते तुमचा काय अधिकार नाही. मला तहसीलदारांना तसं बोलून हा. तिथून मग एखादा त्यांचा पण अधिकारी घेऊन इथे येता येईल. तुम्हाला पत्र देऊ का लेटर? पत्र तुम्ही सांगा ना काय अडचण आहे. अडचण अशी आमची, समजायचं जर 12 माणसं असले तर आमचे 4 माणसं 9 आता ऑनलाईन नाही, हे नाही समजायचं 8 माणसाचं भेटतं किंवा 6 माणसाचं भेटतं. अशी भरपूर तक्रार आहे. यावेळेस मी आता तुम्हाला सगळे पुरावे देतो. यावेळेस मी धान्य तिथं बरोबर स्वस्त पुरत नाही का हा. लोकांना? नाही नाही मॅडम, एक विषय परत. हा. एखाद्याच्या मुलीचं लग्न झालं, त्यांनी जर तिचं नाव कमी करण्याचा दाखलाच नाही नेला, तिचं नाव कमी नाही केलं, तर तिचा माल का बंद होतो? तिचा माल का बंद होतो? डायरेक्ट तिचा माल बंद का होतो? कसं आहे, मी रावसाहेबांना बोलते तिथं जे आता हो, थांबा तुम्ही. तुम्ही 2 मिनिटं आता कसं आहे, मला जेव्हा
त्याच्यामुळे मी पुढे काय ऍक्शन इथं चांगल्या माणसाची पिळवणूक नव्हती. सगळ्यात महत्व तुम्हाला माहिती आहे ना, एकदम गरीब माणसाची पिळवणूक होती. चांगला माणूस आहे ना दमदाटी दादागिरी करून नका. पण गरीब माणसाला दादागिरी नाही, उलट त्यांच्या मागं जा म्हणतील बघू काय होईल. तहसीलदार साहेबांना मी बोलते, लागलं काकांना पाठवा, ते एकदा बोलतील, आम्ही दोघं जाऊन बोलू. मग तसं नाही आपण आडेल माणसं आहे गावातले सगळे, अनपढ माणसं आहेत, यांना काही कळत नाही. दुकान तपासणी करायला रजिस्टर आता पण मला रजिस्टर हे नाही काढते माझी. मी बोलतो ते थांबा. आज पण नेमून हे ऐकून घ्या. त्याला पावती घेतल्याच नंतर हे देऊन देतात खालून थोडक्यात उलटी पावती करून. तुमच्याकडे नेमूचं हे आहे का आता हे नाही? चुकीचंच आहे. मग? मला पण काही लोक आले होते माझ्याकडे ज्यांना गरज आहे धान्याची. बरोबर आहे. मी रावसाहेबांकडे गेले होते, पण ते काही काम झालेलं नाही. मग तुम्ही जर स्वतः तुम्ही जर आले तर मग आपण आम्ही येतो उपोषण तुम्हाला 50 लोक घेऊन उपोषणला बसतो मी. कारण ते गरिबांचं मिळवणूक आहे. ग्रामस्थ घेऊन येतो कारण गरिबाची खूप तकलीफ आहे गरिबांना इथं. तुमच्यासोबत मी येते लागलं तर. चालेल ठीक. हा? मग लागलं आपण तपासणी करू कोणाची, तसं साहेबांना सांगू. साहेब तशी माणसं देतील त्यांची. तहसीलदार देतील, पुरवठा अधिकारी कॅमेरा फिट करायचा स्वस्त धान्य दुकानाला आणि ग्रामपंचायत बोलून आता मी बघतो मायाने काय होईल का नाही. माझ्याबरोबर मुलं येते काय होईल. ठराव घेतला असं मागे. सगळे ठराव घेतलेले 7-8 महिने झाले त्या गोष्टीला. दारूचा आणि पत्त्याचा तुम्ही ते ठराव काढा बरोबर. हा? ते ठराव काढा बरोबर तुम्ही. नावागणेश घेतलेला आहे. मी डायरेक्ट पण नावागणेश तयार आहे तुमच्या मंत्रालयात का आपलं बरं. मग याच्यापेक्षा काय करायला पाहिजे मी? तुम्ही काय जिथं भांडायला पाहिजे तिथं भांडत नाही का. इथं आपण ग्रामसभेत ठराव घेतला, ठराव दिले, पण जे प्रशासन आहे उत्पादन शुल्क असेल, पोलीस प्रशासन असेल, आता त्यांना म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करा. तुम्ही काय म्हणता नाही बंद केलंय नका, गुन्ह्याची काही गरज नाही. आता परत भांडणं करायचे मग नंतर गुन्हे दाखल करायचे का. भाऊसाहेब सोसायटी चालक पाहिलं एक्सपायर झालं, त्याचं ट्रान्सफर म्हणजे त्याच्यात याच्यात कसं म्हणजे सोसायटी म्हणजे स्वस्त धान्य हे कोविडचं एक शासन निर्णय आला होता. जे स्वस्त धान्य दुकानदार कोविड निवारले का त्यांना त्यांच्या वारसाला त्याला काहीतरी हे असेल ना. नाही ते विदाऊट जाहिरात विदाऊट सगळं विदाऊट झालं. बरं याच्यात ठराव नाही याच्यात जर समजा ठराव झाला सोसायटीच्या बोर्डीचं संचालक अधिकारच नाही राहिला काही. काहीतरी असं भ्रष्टाचार केला तरी गावाने गप्प बसून घ्यायचं. मॅडम ती चौकशी करा. आपण गेलो ना आता रजिस्टर आहे का ना. आता जर गेलो तर एवढे रजिस्टर चेक करा. लांबचं जाऊ द्या. मी सांगतो इथं लगेच तुम्हाला आत चला लगेच. साहेब तशी ऑर्डर काढली. लगेच नाव कमी नाही तुझ्या वाटल्याच्या कुपनातून तरी नाव कमी तिकडे धान्य देत नाही त्याला. ते मला डायरेक्ट म्हटले माझ्याकडे धान्य शिल्लक नाही. पण मी काय करायला पाहिजे. आता मी रावसाहेबांच्या कानावर टाकलेलं आहे, पण कसं तुम्ही एक दोन जरी आले सगळे फक्त माझ्यासोबत सोसायटी चेअरमन आहे का घ्या, सरपंच आणि कमिटी अध्यक्ष बस एवढे 2 जण घेऊन येतो मी. सोसायटीचा कोटा आपण 20 ते 25 तारखेला येतो. 20 ते 25 तारखेला आल्याच्या नंतर ते 5 ते 6 तारखेला वाटलं जातो. तो पुढच्या महिन्याचा समजायचं त्यांना माहित पाहिजे ना थोडी. आणि तुमचे असे नियम आहे की तुमचा कोट आला म्हणजे 2च दिवसात आम्ही धान्य आणलं तरच भेटणार. देत नाही ते नियम पाहिजे. ते नियम बरोबर आहे. आज 3 दिवसात 4 दिवसात नियम पाहिजे. ते काय करतात या महिन्याचा कोटा 23 तारखेला वाटतात आणि ते डायरेक्ट पुढच्या ह्याच्यात 23 ला चालू करतात. मग नेमकं कोटा मग कोणता वाटला पुढचा आलेला वाटला का ते वाटला. तुम्ही बरोबर नियम 4 दिवसाचा वाटायचा. तुम्ही डायरेक्ट सांगतात महिनाभर वाटायचं म्हणजे तुम्ही जात नाही. त्यांची चुकी नाही, तुमची चुकी जात नाही. ती महिनाभर वाटला ना तर माणसं एक कोटा डायरेक्ट गायब होतो. एक कोटा गायब होतो. तुम्ही तुमच्या निदर्शनात तुम्ही फक्त महिनाभर वाटला पाहिजे. तुमचे काम बघा आणि तुम्ही त्यांनी महिनाभर वाटला पाहिजे. एक कोटा संपला दुसरा आला तर वाटला पाहिजे. डायरेक्ट एक कोटा तुम्ही म्हणतात पुढे गेलं एक कोटा डायरेक्ट गायब होतो. माझ्या 2 महिन्यातून एक. आणि एवढंच नाही तुम्हाला मी जागेवर धरून देणार, पण सगळं गाव नाही आलं त्यावेळेस समजून तुम्हाला तुम्हाला ना किती गाड्या धरून देणार. आता एवढं काय सोपं नाही. आम्हाला माहिती यानंतर विषय आहे का तुमचे विषय.
कवा मारुतीच्या मागे दिसते तिकडे वापर म्हणतो टाकी बदली ना तुम्ही शौचालयाचं ऑलरेडी पहिले ना घरकुल घेतले. कर्मचारी आहेत पण ते स्वच्छ भारत अभियानचे कार्यकर्ते त्यांनी बरं का हो भाऊसाहेब